नमस्कार मित्रांनो, आज आपण अष्टविनायक गणपती थेऊर येथील मंदिराच्या मागच्या बाजूला असलेलं हे जे मंदिर आहे महातारी आई देवी, तर ह्या मंदिराच्या आपण परिसरात आलेलो आहे. आणि हा शांत परिसर आहे, जो परिसर अजून पुण्यातील बऱ्याच लोकांना माहिती नाही महातारी देवीचा. अगदी हे थेऊरच्या गणपतीची ही जी मागची बाजू आहे त्या बाजूने हा रस्ता येतो ह्या मंदिराकडं. म्हातारी आईचं मंदिर जे वसलं आहे मुळा मोठा नदीच्या अगदी काठावर, जिथं ही नदी मुळा मोठा वाहत आहे त्याच भागामध्ये इथं हे मंदिर वसलेलं आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की ही जी देवी आहे मावळातून आली असं सांगतात, आणि ती इथं लोणीमध्ये आली आणि लोणीमध्ये एका शेतकऱ्याला सांगितलं की मला इथं घेऊन ये. मग त्या शेतकऱ्यांनी पाटकुळी बसून त्या देवीला इथपर्यंत आणलं आणि ही देवी इथं मग आराधमान झाली. देवीची यात्रा माहेपौर्णिमेला भरती. आणि पूर्वी असं सांगायचं आहे की लोक फक्त घरनं स्वयंपाकाचं सामान घेऊन यायचे आणि ह्या ज्या नदीमध्ये भांडी यायची ह्या नदीमधून, आणि ही जी भांडी स्वयंपाकाला वापरायचे, स्वयंपाक करायचे, नैवेद्य दाखवायचे आणि परत ती भांडी नदीमध्ये सोडायची. पण काही जणांनी त्यातली भांडी घेतली किंवा कुणी नेलं असेल, त्यामुळं ती भांडी यायची बंद झाली अशी आख्यायिका आहे. इथं माहीपौर्णिमेला पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात, नारळ फोडतात. अशी ही पवित्र भूमी म्हातारी आईचं मंदिर. ह्या इथं बघा या आखाडा भरतो त्या दिवशी. नंतर बरेच स्टॉल लागलेले असतात, लहान मुलांचे खेळण्यांचे स्टॉल, खायचे स्टॉल, रेवडी, गुडीशेव. इकडं पुढं तमाशाचा फोड असतो, इथं कुस्तीचा फोड असतो. आणि अशा पद्धतीने इथं ही म्हातारी आईची आल्यानंतर आवर्जून असं भेट द्या. एकदम शांत रम्य ठिकाण म्हातारी आईचं मंदिर हे अशा पद्धतीचं. आणि माहीपौर्णिमेला पूर्ण जत्रा भरलेली असते. सगळा परिसर एकदम आनंदमय, भाविक सगळे तल्लीन झालेले असतात. अशी ही म्हातारी आईचं मंदिर आहे. पुण्यापासून एकदम जवळ आहे. तुम्ही जसं रामधाराला जाता तसं तुम्ही थेऊरला येऊन ह्या ठिकाणी पण येऊ शकता. हे सुद्धा बघण्यासारखं ठिकाण आहे. दर्शन करून तुम्ही परत रिटर्न आपण घरी जाऊ शकता. म्हातारी आई देवीचं महत्त्व तुम्हाला ह्याच्यामधनं सांगितलं. काही चुकलं असेल माफ करा आणि अवश्य भेट द्या. माहिती आवडले तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त इथला दर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.